नमस्कार, आप मुझे देख रहे हैं MNS न्यूज लाइव पर। खबरों की शुरुआत करें इससे पहले एक नजर आज की हेडलाइंस पर। होली पर भारी पड़ेगा कोरोना गाइडलाइन का उल्लंघन। कबूतरबाजी को लेकर युवक की हत्या। सुपारी किलर मनीष श्रीवास के शव के कर दिए टुकड़े टुकड़े। आइए देखते हैं खबरें अब विस्तार से। होली पर भारी पड़ेगा कोरोना गाइडलाइन का उल्लंघन। नागपुर सोमवार को मनाई जाने वाली होली को लेकर पूरे शहर में पुलिस का कड़ा बंदोबस्त रहेगा। कोरोना संक्रमण को लेकर जारी लॉकडाउन में घोषित दिशा निर्देशों का उल्लंघन लोगों को भारी पड़ेगा। बेहतर होगा कि लोग अपने घरों में ही होली मनाकर पुलिस और प्रशासन का सहयोग करें। यह बात शहर पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने सभी पुलिस थाने के पुलिस निरीक्षकों के साथ बंदोबस्त की समीक्षा बैठक के बाद यह बात कही है। तो वही दूसरी ओर कबूतरबाजी को लेकर युवक की हत्या। गौलीपुरा में दो युवकों के बीच हुआ मामूली विवाद एक के लिए जानलेवा साबित हुआ। तेज में आकर आरोपी ने दूसरे युवक के सीने में चाकू घोंपकर उसे मौत के घाट उतार दिया। मृतक अक्षय सिद्धार्थ बागड़े जबकि आरोपी राजा उर्फ अरमान उर्फ अहर जाफर शेख बताया गया। गिट्टी खदान थाने में मामला दर्ज किया गया है। आरोपी फरार है। मृतक अक्षय सिद्धार्थ तागडे याचा आरोपी राजा उर्फ अरमान शेख अजहर याच्याशी कबूतर उडवण्यावरून वाद झाला। त्या वादामध्ये त्यांचं भांडण वाढून त्यामध्ये आरोपी राजा याने मृतक यास छातीमध्ये चाकू घुसवून गंभीर जखमी केले। मृतकाला मेयो हॉस्पिटल येथे नातेवाईकांनी उपचारासाठी नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। त्यावरून पोलीस ठाणे गिट्टी खदान येथे नवी कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेण्यात आलेले आहे। तपास चालू आहे। सर, कबूतरबाजी करत ये हार्दिकताबाजी खेळत होते का आणि यांचा काही रेकॉर्ड आहे का आरोपी या मृतक? आरोपी आणि मृतक हे एकाच वस्तीत राहतात। आजूबाजूला त्यांचे घर आहे आणि दोघेही कबूतर पाळत होते। त्यावरून कबूतर पाळण्यावरून त्यांच्यामध्ये एकमेकाचे कबूतर हस्तांतरित होण्यावरून काहीतरी वाद होता असं प्राथमिक तपासात निष्पन्न होत आहे। यामध्ये काही दुसरी बाजू आहे का याबाबत आम्ही अधिक तपास करू। काय रिकॉर्ड आहे का त्याबाबत अभिलेख तपास करू। सर, राजा ने जो आरोपी जो है इसने कहा जाके घटना को अंजाम दिया, उसके घर दिया या कहीं और? सदरची घटना आरोपी राजा याच्या घराच्या समोरच्या डेलीमध्ये अगदी घराच्या लगत झाली। तो वही तीसरी ओर सुपारी किलर मनीष श्रीवास के शव के कर दिए टुकड़े टुकड़े। शहर के कुख्यात सुपारी किलर मनीष श्रीवास के अपहरण और हत्या के मामले में शहर पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने शनिवार को विस्तृत जानकारी दी। उन्होंने बताया कि अपहरण के बाद ही मनीष की हत्या कर दी गई थी और उसकी लाश के टुकड़े टुकड़े करके जंगल में ठिकाने लगा दिए थे। वही MIDC थाना अंतर्गत मोन्टू भुल्लर की हत्या के मामले में पुलिस को आरोपियों में मनीष का नाम बताया, तब से उसे फरार समझा जा रहा था। इसलिए अभी तक पुलिस इस मामले की तह तक नहीं पहुंच पा रही थी, लेकिन कामटी के हाटे बंधुओं से कड़ी पूछताछ में उनकी हत्या का खुलासा हुआ। हालांकि अभी तक मनीष की लाश नहीं मिली है, जिसकी तलाश जारी है। CP अमितेश कुमार ने बताया कि 10 वर्ष से अनसुले हत्या समेत संदिग्ध मामलों की जांच के दौरान क्राइम ब्रांच के सामने यह मामला आया है। संगन जांच के बाद मामले के तार कामटी के शरद उर्फ कालू नारायण हाटे और उसके भाई भरत नारायण हाटे से जुड़ते नजर आए। नीमगढ़ हत्याकांड के पहले ही गिरफ्तार दोनों आरोपियों से कड़ी पूछताछ की गई तो पता चला कि अपहरण के दिन ही मनीष की हत्या कर दी गई थी। उसके बाद पूरे मामले का खुलासा हुआ और आरोपी का पता चला। मामले में पुलिस ने हाटे भाइयों के अलावा तीसरे आरोपी हेमंत गोरखा को भी गिरफ्तार कर लिया है, जबकि मुख्य आरोपी रंजीत सफेलकर, छोटे बागड़े और इसाक मस्ते समेत अन्य कुछ की तलाश जारी है। सांगितले होते शहरात मागचे 10 वर्षात जे अनडिटेक्टेड मर्डर्स आहेत त्या सर्व प्रकरणाची आढावा घेत असताना पूर्वी आम्ही निमगडे केस जे 2016 चे होता ते डिटेक्ट केल्याची आपल्याला सांगण्यात आली होती। त्याच अनुषंगाने पुढे तपास इतर प्रकरणांमध्ये केल्यानंतर मनीष श्रीवास जे या केसमध्ये
किडनॅपिंगची फिर्याद होती, त्यामध्ये त्यांचे मर्डर 2012 मध्ये झाल्याचे निष्पन्न झालेली आहे. यामध्ये प्राथमिक तपास मध्ये अशा निष्पन्न झालेली आहे की अंदाजन 28 फेब्रुवारी 2012 ते 5 मार्च 2012 या कालाचे दरम्यान मनीष श्रीवास हे जे एक काही गुन्ह्यामध्ये रेकॉर्डवरचे आरोपी होता, त्यांना एका छोटू बागडे नावाचे इस्मानी त्यांना काही प्रलोभन देऊन त्यांना त्यांच्याकडे बोलावला आणि त्यांना तिथून जुनी कामठी आणि कलमनाचे बॉर्डरमध्ये एका शेतीमध्ये घेऊन जाऊन तिथे एक कमरा होता, त्यामध्ये मनीष श्रीवास एका मुलींसोबत तिथे होता. त्यांना तिथे घेऊन गेले त्यांना आणि तिथे काही आरोपी पूर्वीच पासून लपून बसले होते. त्यांनी मनीष श्रीवासला धारदार शस्त्रांनी त्याच शेतीमध्ये त्यांचे मर्डर केला. मर्डर केल्यानंतर त्यांना एक सँट्रो कारमध्ये घेऊन डेड बॉडी कामठीमध्ये एका घराकडे घेऊन गेला. त्या घरात ते बॉडीला चॉप करून लहान लहान पीसेस मध्ये बॉडीला करून एक गनी बॅग बोऱ्यामध्ये भरून ते बॉडी डिस्पोज ऑफ करण्यात आला. ही गोष्टी तपासामध्ये निष्पन्न झालेली आहे. यामध्ये आरोपी रणजित सापेलकर, कालू हाटे, भरत हाटे, छोटू बागडे, हेमंत गोरखा, इसाक मस्क्या आणि इतर 2 लोक असे या पूर्ण कटमध्ये सामील झाल्याची निष्पन्न झालेली आहे. यामध्ये पोलिसांना विटनेसेस भेटलेले आहेत, तसेच आरोपी यांनी पण या जे विटनेसेसचे सांगण्याप्रमाणे त्यांनी पण कबुली देऊन ते दुजोरात दिलेली आहे. इनफॅक्ट आरोपी कडूनच जे काल त्यांना अटक करण्यात आला होता त्याचे नंतर त्यांचे सखोल तपास केल्यानंतर त्यांनीच पंचासमक्ष जे घटनास्थळ जिथे त्यांनी मर्डर केले होते ते दाखवलेले आहे आणि त्याप्रमाणे पंचनामा करण्यात आलेली आहे. 2 आरोपी काल अटक करण्यात आला होता. आज एक हेमंत गोरखा आरोपी ते पण आता पोलिसांचे ताब्यात मिळालेली आहे, त्यांना पण अटक करण्याची पुढची कारवाई सुरू आहे. यामध्ये ही घटना घडल्यानंतर पुढे 12/3/2012 ला एक मॉन्टू भुल्लर नावाचे इस्माची MIDC पोलीस स्टेशन हद्दीत मर्डर झाली होती. त्या मर्डरमध्ये दिवाकर कोतुलवार, आशिष कोतुलवार व इतर काही आरोपी त्या गुन्ह्यात होते. त्यामध्ये जाणून बुजून कट रचून त्यामध्ये मनीष श्रीवास हे आरोपी होता आणि त्यामध्ये त्यांना तिथे फरार दाखवण्यात आला होता. ते आरोपींनी जाणून बुजून पोलिसांना दिशाभूल करण्याची उद्देशातून ही कट त्या वेगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी केला होता. या सर्व प्रकरणाची तपास डिटेक्शन क्राईम ब्रांच, DCP डिटेक्शन श्री राजमाने साहेब आणि त्यांची पूर्ण टीम ॲडिशनल CP फुल्लारी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे आणि हे एक अत्यंत महत्त्वाची डिटेक्शन आहे. मी आमचे क्राईम ब्रांचचे जे टीम ज्यांनी डिटेक्ट केलेले आहे त्यांना 1 लाख रुपयाची रिवॉर्ड आम्ही त्यांना देत आहे. विशेष करून हे फार जुनी प्रकरण होती आणि क्रिमिनल इंटेलिजन्स जे आम्हाला काही दिवसापासून भेटू लागलेली आहे आणि निमगडे केसचे डिटेक्शन नंतर त्या क्रिमिनल इंटेलिजन्स मध्ये वाढ पण झालेली आहे. त्यामुळे ही केस डिटेक्ट करण्यात पोलिसांना यश मिळालेली आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की पुढच्या काळात अशा प्रकारचे आणखी इंटेलिजन्स पोलिसांना भेटून क्राईम ब्रांचची टीम कडून इतर पण संवेदनशील अनडिटेक्ट प्रकरण डिटेक्ट करण्यास पोलिसांना यश मिळेल. अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक, इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इस यूट्यूब पर सब्सक्राइब करना ना भूलें। अब फिलहाल वक्त आ चला है एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देखते हैं देश और दुनिया की तमाम कुछ खास खबर। धन्यवाद।